Today we are going to learn here new verb. आज आपण जे शिकणार आहोत ते वर्ब शिकणार आहोत. ओके. वर्ब म्हणजेच काय म्हणतो मराठीमध्ये आपण क्रियापद म्हणतो. तर या वर्बचे जे 3 फॉर्म मध्ये डिवायडेशन होतं म्हणजेच प्रेझेंट आहे किंवा पास्ट आहे किंवा पास्ट पार्टिसिपल आहे. ओके. हे वन बाय वन आपण आज इथे पाहायचं आहे आपल्याला. तर प्रेझेंट मध्ये काय म्हणतो आपण प्रेझेंट मध्ये जे आहे त्याच्यामध्ये येतात फर्स्ट फॉर्म जे प्रेझेंट असतात जे वर्ब आहेत त्याच्यामध्ये येतात वर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके. देन जो सेकंड आहे तो पास्ट मध्ये घेतो आपण. सेकंड कोणता आहे याच्यामध्ये पास्ट आहे. तर पास्ट मध्ये असतो तो काय असतो वर्बचा सेकंड फॉर्म असतो. पास्ट मध्ये काय राहते याच्यामध्ये वर्बचा सेकंड फॉर्म. आणि थर्ड मध्ये आहे ते पास्ट पार्टिसिपल. थर्ड मध्ये आहे ते कोणता आहे पास्ट पार्टिसिपल. तर हे आहे याचं वर्बचा थर्ड फॉर्म. म्हणजे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण काही व्हिडिओ मध्ये वर्ब पाहिलेले होते. आज आपण काही याच्यामध्ये न्यू वर्ब पाहणार आहोत. आता याच्यामध्ये फर्स्ट वर्ब आहे हर्ट. फर्स्ट वर्ब कोणता आहे इथे हर्ट. हर्ट म्हणजे काय म्हणतो आपण इजा करणे किंवा दुखवणे म्हणतो एखाद्याला. तर याचा सेकंड फॉर्म काय येतो याचा सेकंड फॉर्म हा हर्टच राहतो. आणि थर्ड फॉर्म सुद्धा ह्याचा काय राहतो हर्ट राहतो. ओके. हर्ट हर्ट हर्ट. फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म मध्ये काय घेतो आपण इथे हर्ट हर्ट. ओके. नेक्स्ट आहे याच्यामध्ये पे. नेक्स्ट कोणता आहे याच्यामध्ये पे. पे म्हणजे काय म्हणतो आपण इथं देणे म्हणजे पैसे देणे म्हणतो आपण. पे म्हणजे काय करणे एखाद्याला पैसे देणे म्हणतो. ओके. याचा सेकंड फॉर्म आहे इथे पेड. याचा सेकंड फॉर्म काय आहे इथे पेड. आणि थर्ड फॉर्म पण याचा काय राहतो इथे पेड. पे पेड पेड. सेकंड फर्स्ट फॉर्म आहे पे. सेकंड फॉर्म आहे पेड. आणि थर्ड फॉर्म आहे याचा पेड. ओके. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे वर्ब पाहिजे आहेत. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये ब्रिंग. नेक्स्ट वन कोणता आहे इथे ब्रिंग. BRING. याचा सेकंड फॉर्म काय होतो ब्रिंग म्हणजे आणणे म्हणतो. सेकंड फॉर्म याचा ब्रॉट होतो BROUGHE. ब्रॉट म्हणजे आणले म्हणतो आपण. आणि थर्ड फॉर्म याचा आहे BROUGHE म्हणजे ब्रॉट. ओके. ब्रिंग ब्रॉट ब्रॉट. फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म अँड थर्ड फॉर्म. नेक्स्ट आहे इथे रिंग. रिंग म्हणजे वाजवणे म्हणतो आपण. रिंग म्हणजे बेल म्हणतो बेल वाजवणे. देन सेकंड फॉर्म आहे याचा रिंगचा रँग. रँग. ओके. RANG. आणि थर्ड फॉर्म आहे याचा रंग. RUNG. साऊंड वगैरे प्रॉपर लक्ष द्या साऊंड वरती पण. ओके. अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून घरी हे साऊंड याची करायचे आहेत प्रॉपर. रिंग रँग अँड रंग. नेक्स्ट वन आहे इथे सिव. सिव म्हणजे काय म्हणतो आपण इथं शिवणे. सिव म्हणजे काय म्हणतो आपण याच्यामध्ये शिवणे. याचा सेकंड फॉर्म काय होतो इथं सिव. SEWED. ओके. SEWED. आणि थर्ड फॉर्म मध्ये काय म्हणतो याचा SEWED. सिव सिवड सिवड. ओके. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये लीड. लीड. लीड म्हणजे काय म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचा पुढाकार घेणे. लीड म्हणजे काय म्हणतो एखाद्या गोष्टीचा पुढाकार घेणे. याचा सेकंड फॉर्म काय होतो याचा लीडचा सेकंड फॉर्म काय होतो याच्यामध्ये लेड म्हणतो आपण. LED. LED. आणि थर्ड फॉर्म काय म्हणतो याचा LED. ओके. लीड लेड अँड लेड. ओके. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये लेट. LET. लेट म्हणजे काय म्हणतो आपण याला ह्या लेट म्हणजे परवानगी देणे. लेट म्हणजे काय आहे परवानगी देणे. याचा सेकंड फॉर्म आहे याच्यामध्ये LET. ओके. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये LET. लेट लेट लेट. साऊंड सेमच राहते. ओके. लेट म्हणजे परवानगी देणे. नेक्स्ट मध्ये आहे लाय. LIE. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये लाय. LIE. लाय म्हणजे काय म्हणतो आपण इथं खोटे बोलणे. तर सेकंड फॉर्म येतो इथं LIED. लाईड. ओके. लाईड म्हणतो आपल्याला खोटे बोलणे. आणि थर्ड फॉर्म पण आहे सेम याच्यामध्ये लाईड. LIED. ओके. लाय लाईट लाईट. ओके. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये शाईन.
SHINE. शाईन म्हणजे चककणे म्हणतो ना आपण. शाईन म्हणजे काय होणं? चककणे. याचा सेकंड फॉर्म आहे शोन. SHONE. शाईन, शोन. आणि थर्ड फॉर्म पण काय आहे याचा? शोन. SHONE. ओके. कोणता आहे वर्ड इथं? शाईन, शोन, शोन. स्पेलिंग वरती प्रॉपर लक्ष द्यायचं आहे आणि साऊंड वरती पण प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट वर्ड आहे इथे सीट. सीट म्हणजे आपण बसने म्हणतो. सेकंड फॉर्म आला याच्यामध्ये सॅट. SAT. आणि थर्ड फॉर्म आहे याचा सॅट. SAT. सीट, सॅट, सॅट. ओके. बसणे, बसला, बसलेला. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये स्पेंड. SPEND. स्पेंड मध्ये म्हणतो ना आपण खर्च करणे. स्पेंड म्हणजे काय म्हणतो आपण इथं? खर्च करणे. याचा सेकंड फॉर्म आहे इथे स्पेंट. SPENT. आणि थर्ड फॉर्म पण आहे याच्यामध्ये SPENT. ओके. स्पेंड, स्पेंड अँड स्पेंड. ओके. नेक्स्ट वर्ड आहे इथं शूट. शूट म्हणजे गोळी मारणे म्हणतो आपण. सेकंड फॉर्म आहे SHOT. शूट, शूट. ओके. आणि शूट, शॉट. आणि इथं थर्ड फॉर्म आहे इथं शॉट. SHOT. ओके. शूट, शॉट आणि शॉट. नेक्स्ट वर्ड आहे ते स्टील. STEAL. स्टील म्हणजे चोरणे म्हणतो आपण. स्टील. सेकंड फॉर्म आहे याचा स्टोल. STOLE. स्टील. सेकंड फॉर्म आहे स्टोल. आणि थर्ड फॉर्म आहे स्टोलन. STOLEN. सेकंड फॉर्म आहे स्टोल आणि थर्ड फॉर्म आहे इथं स्टोल. STOLEN. ओके. थर्ड फॉर्म कोणता आहे इथे? STOLEN. म्हणजे काय म्हणतो आपण याला? स्टोलन. ओके. नेक्स्ट वर्ड आहे ते नेक्स्ट वर्ड आहे इथे STICK. स्टिक म्हणजे चिकटवणे. याचा सेकंड फॉर्म आहे स्टिकचा स्टक. STUCK. स्टक. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये STUCK. स्टक. ओके. चिकटवणे, चिकटवला, चिकटवले. नेक्स्ट वन आहे इथे स्पीट. स्पीट म्हणजे थुंकणे. सेकंड फॉर्म होतो इथे स्पॅट. SPAT. आणि थर्ड फॉर्म पण काय होतो इथे? स्पॅट. SPAT. स्पीट, स्पॅट अँड स्पॅट. ओके. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये स्टँड. स्टँड म्हणजे काय म्हणतो आपण इथं? उभे राहणे. सेकंड फॉर्म आहे याचा स्टूड. STOOD. स्टूड म्हणजे उभा राहिला. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये स्टूड. ओके. स्टूड. स्टँड, स्टूड, स्टूड. ओके. सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम आहे याच्यामध्ये स्टूड आणि स्टूड. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये STRIKE. स्ट्राईक. स्ट्राईक म्हणजे काय म्हणतो आपण इथे? संप करणे. तर स्ट्राईक सेकंड फॉर्म आहे स्ट्रक. STRUCK. स्ट्रक. आणि थर्ड फॉर्म पण काय आहे याच्यामध्ये? STRUCK. स्ट्राईक, स्ट्रक, स्ट्रक. नेक्स्ट आहे याच्यामध्ये थ्रो. नेक्स्ट आहे याच्यामध्ये थ्रो. थ्रो म्हणजे काय म्हणतो आपण? फेकणे. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये थ्रो. THROW. थ्रो म्हणजे फेकणे. सेकंड आहे थ्रू. THREW. थ्रू. आणि थर्ड फॉर्म आहे इथे थ्रोन. THROWN. ओके. थ्रो, थ्रू, थ्रोन. थ्रो, थ्रू अँड थ्रोन. ओके. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये टियर. टियर म्हणजे काय म्हणतो आपण इथे? फाडणे. सेकंड फॉर्म आहे याचा टोर. TORE. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये टोर. थर्ड फॉर्म काय आहे इथे? टोर. TOREN. टियर म्हणजे फाडणे. सेकंड फॉर्म आहे टोर आणि थर्ड फॉर्म आहे याचा टोर. नेक्स्ट आहे याच्यामध्ये विप. WEEP. नेक्स्ट आहे याच्यामध्ये वर्ड विप. याचा सेकंड विप म्हणजे काय म्हणतो आपण? रडणे. सेकंड फॉर्म आहे वेप. WEPT. काय म्हणतो आपण याच्यामध्ये? वेप. आणि थर्ड फॉर्म आहे WEP.
टी, वेप्ट. ओके. नेक्स्ट वन आहे इथं व्रिंग, WRING. व्रिंग म्हणजे काय म्हणते, पेन आहे. व्रिंग म्हणजे काय म्हणतो आपण याला, पेन आहे. व्रिंगचा सेकंड फॉर्म येतो याच्यामध्ये व्रंग, WRUNG, व्रंग. आणि थर्ड फॉर्म काय आहे याच्यामध्ये, व्रंग, WRUNG, व्रिंग, व्रँग, व्रिंग, व्रंग अँड व्रंग. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये वेक, WAKE, वेक म्हणजे उठणे. सेकंड फॉर्म आहे याच्यामध्ये वोक, WOKE. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये वोक, WOKE, वेक, वोक अँड वोक. ओके. नेक्स्ट वन आहे इथे यूज. यूज म्हणजे काय म्हणतो आपण, एखादी गोष्ट वापरणे. यूज म्हणजे वापरणे. सेकंड फॉर्म आहे याचा USED. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये USED, यूज, यूज अँड यूज. ओके. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये वॉन्ट. वॉन्ट म्हणजे पाहिजे म्हणतो आपण, वॉन्ट. सेकंड फॉर्म आहे याचा वॉन्टेड, वॉन्टेड, वॉन्ट, वॉन्टेड. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये वॉन्टेड, WANTED, वॉन्ट, वॉन्टेड, वॉन्टेड. नेक्स्ट वर्ड आहे इथं वरी. वरी म्हणजे काय म्हणतो आपण इथं, काळजी करणे. वरी म्हणजे काय म्हणतो, काळजी करणे. स्पेलिंग आहे WORRY. च सेकंड फॉर्म आहे इथे वरीड, WORRIED, वरीड. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये WORRIED, वरी, वरीड, वरीड. नेक्स्ट आहे ना याच्यामध्ये वॉर्न, WARN. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये WARN, वॉर्न. वॉर्न म्हणजे म्हणतो ना आपण एखादी ताकीद देणे. त्याला सेकंड फॉर्म आहे याच्यामध्ये वॉर्न. सेकंड फॉर्म आहे वॉर्न, WARNED, वॉर्न. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये WARNED, वॉर्न, वॉर्न, वॉर्न. ओके. नेक्स्ट वन आहे याच्यामध्ये राईड. राईड म्हणजे स्वार करणे म्हणतो. सेकंड फॉर्म आहे राईडचा रोड, RODE, राईड, रोड. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये रिडन, RIDDEN, राईड, रोड, रिडन. ओके. राईड, रोड अँड रिडन. नेक्स्ट वन आहे इथं स्वेअर, SWEAR. स्वेअर म्हणजे काय म्हणतो आपण इथे, शपथ घेणे. स्वेअर म्हणजे काय म्हणतो आपण इथे, शपथ घेणे. सेकंड फॉर्म आहे याचा स्वर, SWORE. ओके. आणि थर्ड फॉर्म आहे इथे SWOREN, स्वॉर. स्विअर, स्वर अँड स्वॉर. ओके. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये सिंक. सिंक म्हणजे काय म्हणतो आपण इथं, बुडणे. तर सेकंड फॉर्म आहे सॅन्क, SANK. आणि थर्ड फॉर्म आहे इथे संक, SUNK. सिंक, सॅन्क, संक. ओके. सिंक म्हणजे बुडणे सांगितलेलं आहे. नेक्स्ट वर्ड आहे इथं अंडरटेक, UNDERTAKE. अंडरटेक म्हणजे काय म्हणतो आपण, एखादी गोष्ट हाती घेणे. तर सेकंड फॉर्म आहे इथं अंडरटूक, UNDERTOOK, अंडरटूक. आणि थर्ड फॉर्म आहे इथे UNDERTOOK. ओके. अंडरटूक. नेक्स्ट वर्ड आहे इथं हॅव. हॅव म्हणजे काय म्हणतो आपण इथं, जवळ असणे. तर सेकंड फॉर्म आहे इथे हॅड. आणि थर्ड फॉर्म आहे इथे हॅड, HAD. ओके. सेकंड थर्ड फॉर्म मध्ये काय येते इथं, हॅड येतं. अशा प्रकारे आज आपण जे वर्ब पाहिलेले आहेत ते वर्ब तुम्ही त्याचे साऊंड, स्पेलिंग आणि याचे मराठी अर्थ जे आहेत ते प्रॉपर रिवाइज करायचे आहेत. आणि हे वर्ड्स आहेत ते वर्ब जे आहेत ते प्रॅक्टिकली यूज करायचे आहेत. हे जे वर्ब आहेत, जे वर्ब आपण आता पाहिलेले आहेत ते एकदा आपण प्रॉपर रिवाइज करूया. त्याचे साऊंड, स्पेलिंग हे प्रॉपर एकदा आपण याचं रिवाइज करणार आहोत. फर्स्ट वन वर्ब आहे हर्ट. याचा स्पेलिंग आहे HURT. सेकंड फॉर्म आहे याचा हर्ट आणि थर्ड फॉर्म आहे याचा हर्ट.
तिन्ही फॉर्मचं स्पेलिंग ह्याचं सेम आहे. नेक्स्ट वर्ड आहे इथे पे. पे PAY. सेकंड फॉर्म आहे इथे पेड PAID. आणि थर्ड फॉर्म आहे याचा पेड PAID. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे म्हणतो. याचा स्पेलिंग आहे BRING. सेकंड फॉर्म आहे याचा ब्रॉड BROUGHT. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये ब्रॉड BROUGHT. नेक्स्ट आहे रिंग. रिंग म्हणजे वाजवणे म्हणतो आपण. स्पेलिंग आहे याचं RING. सेकंड फॉर्म आहे याचा रँग. रँग म्हणजे स्पेलिंग आहे RANG. आणि थर्ड फॉर्म आहे रंग RUNG. नेक्स्ट आहे इथं सिव. सिव म्हणजे काय म्हणतो आपण शिवणे. सेकंड फॉर्म काय आहे याच्यामध्ये सिवड SEWED. सिवड. थर्ड फॉर्म आहे इथे सिवड SEWED. नेक्स्ट आहे लीड. लीड म्हणजे पुढाकार घेणे म्हणतो आपण. इथं स्पेलिंग आहे LEAD. आणि सेकंड फॉर्म आहे इथं लेड LEAD. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये लेड LEAD. नेक्स्ट वन आहे लेट LET. याचा सेकंड फॉर्म आहे इथे LET. आणि थर्ड फॉर्म पण आहे याचा लेट LET. नेक्स्ट आहे याच्यामध्ये वर्ब LIE. लाय म्हणजे खोटे बोलणे म्हणतो आपण इथे. सेकंड फॉर्म आहे याचा लाईड LIED. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये LIED. सेकंड थर्ड फॉर्म सेम आहे याचा. नेक्स्ट वर्ब आहे याचं शाईन SHINE. शाईन. सेकंड फॉर्म आहे याचा शोन SHONE. आणि थर्ड फॉर्म आहे याचा SHONE. शाईन शोन शोन. नेक्स्ट वर्ब आहे याच्यामध्ये सीट. सीट म्हणजे बसणे. सीटचा सेकंड फॉर्म आहे सॅट SAT सॅट. आणि थर्ड फॉर्म आहे SAT सॅट. नेक्स्ट आहे याच्यामध्ये स्पेंड. स्पेंड म्हणजे खर्च करणे म्हणतो आपण SPEND. सेकंड फॉर्म आहे याचा स्पेंड SPENT. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये SPENT स्पेंड. नेक्स्ट याचा वर्ड आहे स्टील. स्टील म्हणजे काय म्हणतो आपण इथे चोरणे. स्टील म्हणजे काय म्हणतो आपण इथे चोरणे. सेकंड फॉर्म आहे याचा स्टोल STOLE. आणि थर्ड फॉर्म आहे इथे स्टोलन STOLEN. नेक्स्ट वन आहे तर स्टिक STICK. स्टिक म्हणजे चिकटवणे. सेकंड आहे स्टक STUCK. आणि थर्ड फॉर्म आहे याचा स्टक STUCK. नेक्स्ट वर्ड आहे याचा स्पीट. स्पीट म्हणजे थुंकणे. याचं स्पेलिंग आहे SPIT. सेकंड फॉर्म आहे याचा स्पॅट SPAT. आणि थर्ड फॉर्म आहे याचा स्पॅट SPAT. नेक्स्ट आहे याच्यामध्ये स्टँड. स्टँड म्हणजे उभा राहणे. स्पेलिंग आहे STAND स्टँड. सेकंड फॉर्म आहे स्टूड STOOD स्टूड. थर्ड फॉर्म आहे STOOD स्टूड. नेक्स्ट वर्ब आहे याचा स्ट्राईक STRIKE स्ट्राईक. नेक्स्ट आहे याच्यामध्ये स्ट्रक STRUCK स्ट्रक. थर्ड फॉर्म आहे STRUCK स्ट्रक. नेक्स्ट वर्ब आहे थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे म्हणतो. स्पेलिंग आहे THROW थ्रो. सेकंड फॉर्म आहे थ्रू THREW. आणि थर्ड फॉर्म आहे याचा थ्रोन THROWN थ्रोन. देन नेक्स्ट वर्ब आहे टियर. टियर म्हणजे फाडणे. याचा सेकंड फॉर्म आहे टूअर. स्पेलिंग आहे TORE. आणि थर्ड फॉर्म आहे TORE टोर. नेक्स्ट आहे याच्यामध्ये वीप. वीप म्हणजे रडणे. स्पेलिंग आहे WEEP वीप. सेकंड फॉर्म आहे याचा WEPT वेप. आणि थर्ड फॉर्म आहे याचा WEPT वेप्ट. नेक्स्ट आहे याच्यामध्ये व्रिंग WRING. व्रिंग म्हणजे पेहणे. सेकंड फॉर्म आहे व्रंग WRUNG व्रंग. आणि थर्ड फॉर्म आहे याचा WRUNG व्रंग. नेक्स्ट आहे याच्यामध्ये वेक. वेक म्हणजे उठणे WAKE. सेकंड फॉर्म आहे याचा वोक WOKE. थर्ड फॉर्म आहे याचा वोक WOKE वोक. नेक्स्ट वर्ब आहे याच्यामध्ये यूज. यूज USE यूज. सेकंड फॉर्म आहे याचा USED यूज. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये USED यूज. ओके. नेक्स्ट आहे वॉन्ट. वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे म्हणतो आपण. वॉन्टचं स्पेलिंग आहे WANT वॉन्ट. सेकंड फॉर्म आहे याच्यामध्ये वॉन्टेड WANTED वॉन्टेड. आणि थर्ड फॉर्म आहे याचा वॉन्टेड WANTED वॉन्टेड.
नेक्स्ट आहे याच्यामध्ये वरी, WORRY, वरी म्हणजे काळजी करणे म्हणतो आपण. सेकंड फॉर्म आहे WORRIED, वरीड. आणि थर्ड फॉर्म आहे याचा WORRIED, वरीड. नेक्स्ट आहे वॉर्न. वॉर्न म्हणजे ताकीद करणे म्हणतो आपण. त्याचं स्पेलिंग आहे WARN, वॉर्न. सेकंड फॉर्म आहे WARNED, वॉर्न. आणि थर्ड फॉर्म आहे याचा WARNED, वॉर्न. नेक्स्ट आहे याच्यामध्ये वर्ब राईड. राईड म्हणजे स्वार होणे म्हणतो आपण. तर स्पेलिंग आहे RIDE, राईड. सेकंड फॉर्म आहे याचा RODE, रोड. आणि थर्ड फॉर्म आहे याचा RIDDEN, रीड. नेक्स्ट आहे याच्यामध्ये स्विअर. स्विअर म्हणजे शपथ घेणे म्हणतो आपण. त्याचं सेकंड फॉर्म आहे, स्विअरचं स्पेलिंग आहे बघा SWEAR, स्विअर. याचा सेकंड फॉर्म आहे स्वर, SWORE. आणि थर्ड फॉर्म आहे SWORN, स्वॉन. नेक्स्ट आहे याच्यामध्ये सिंक. सिंक म्हणजे बुडणे, सिंक. सेकंड फॉर्म आहे याच्यामध्ये सँक, SANK, सँक. आणि थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये संक, SUNK, संक. नेक्स्ट आहे याच्यामध्ये अंडरटेक. अंडरटेक म्हणजे हाती घेणे म्हणतो आपण. UNDERTAKE, अंडरटेक म्हणजे हाती घेणे. सेकंड आहे याच्यामध्ये UNDERTOOK, अंडरटूक म्हणजे हाती घेतले. आणि थर्ड फॉर्म आहे तर अंडरटूक, हाती घेतलेले. नेक्स्ट आहे याच्यामध्ये हॅव. हॅव, हॅवचं स्पेलिंग आहे इथं. हॅव म्हणजे आपल्या जवळ असणे, हॅव म्हणजे जवळ असणे म्हणतो आपण इथं, HAVE, हॅव. नेक्स्ट आहे हॅड, HAD, हॅड. आणि थर्ड फॉर्म आहे याचा हॅड. अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रॉपर साऊंड स्पेलिंग किंवा त्याचं जे मराठी मिनिंग आहे ते प्रॉपर कव्हर केलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहून हे तुम्ही प्रॉपर एकदा रिवाइज करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.